आणि आता मम्मी गाडी चालवतीये, चाललोय टू व्हीलरवर बाबूला. नाही काय ऐकायला गेलं. पप्पा नाही, व्हिडिओ काढते मी पप्पा आणि बाबू. सो गाईज निघालीये मी आता घरी. सगळ्यांना बाय बाय बोलायची वेळ आली. बाय कर, बाय बोल की. बाय बाय पप्पा. बाय. छी बाबू, तसं नाही करायचं बाबू. हॅलो गाईज, गुड आफ्टरनून. सो आजची सुरुवात डायरेक्ट ऑटोमध्ये झाली आहे, कारण मी आज परत चालली आहे मम्मीच्या घरी. कारण मला काम आहे. मला ती साडी त्या दिवशी मी एक घेतली होती वास्तुशांतीसाठी, सो ती मला एवढी काही खास वाटत नाही आहे. सो ती मी चेंज करायला चालली आहे परत. बाबू आणि मी आम्ही दोघंच चाललो आहे. मम्मींना बोललो होते चला, पण मम्मी काय आलं नाही, कारण त्याला कंटाळा येतो सारखा. सो ऑटो का, कारण ऑटोमधून आम्ही लवकर पोचतो. आणि आमच्या लोकेशनवरती कॅब लवकर येत नाही, म्हणजे कार. सो आम्हाला ऑटोने यायला लागतं, कारण कार यायला 15-20 मिनिट लागतात. आणि आपण ऑब्विसली निघायच्या टायमिंगला बुक वगैरे करतो, आधी करून ठेवत नाही. सो त्यासाठी ऑटोने जातो, कारण लवकर पण पोहोचतो. लांब ते थोडं घर 45 मिनिट्स लागतात पोहोचायला. सो त्यासाठी ऑटो लवकर जाऊ शकतो. आम्ही टू व्हीलरवर आता निघालोय साडी चेंज करायला. इथं ऑटोमधून आले आणि आता मम्मी गाडी चालवतीये, चाललोय टू व्हीलरवर. बाबूला पण घेतलंय, कारण घरात पप्पा थोडे बाहेर गेलेले, सो त्याला घ्यायला लागलं. सो निघालोय आता आम्ही एक्सचेंज करण्यासाठी. सो गाईज आलोय फायनली आम्ही घरी मम्मीच्या. परत साडी घेतली, एक साडी घेतली आहे माझ्यासाठी. ताईंना काय आवडली नाही, सो ताईंना दुसरीकडून घेणार आहे आता. मम्मींसोबतच जाईल. सो घेतली साडी, आली आहे घरी. आणि आता जेवायचं आहे. अजून मला ब्लाऊज शिवायला टाकायचं आहे, ते थोडंसं लांब आहे घर. आत्ता ती अवेलेबल नाही आहे. आता जेवून घेतो, कारण खूप लेट झाला आहे, भूक पण लागली आहे. सो पहिलं जेवून घेतो आणि मग नंतर थोड्या वेळाने तिचा कॉल येईल, मग आम्ही जाईल ब्लाऊज टाकायला. निघालोय ब्लाऊज टाकायला. नाही काय ऐकायला गेलं. पप्पा नाही, व्हिडिओ काढते मी पप्पा आणि बाबू. काय टाकायला चाललोय आपण? साडीचा ब्लाऊज टाकायला चाललोय. आता लांब जायचंय, थोडं नरेला जायचंय. ती सकाळपासून नव्हती घरी. कात्रजला गेले का आता? सो सकाळपासून ती नव्हती घरी, आत्ता आली आहे ती घरी. सो आत्ता निघालोय आम्ही. पप्पा येतात माझ्यासोबत, कारण त्यांच्या मित्राची सून आहे ती. सो गाईज निघालीये मी आता घरी. सगळ्यांना बाय बाय बोलायची वेळ आली. बाय कर, बाय बोल की. बाय बाय पप्पा. बाय. आज जास्त व्लॉग नाही बनवता आला, कारण दिवसभर आमचा बाहेरच गेला. ब्लाऊज वगैरे शिवायला गेले, त्यानंतर परत अजून काय काम होतं ते केलं. इथं मामा बसलेत. बाय करा. हाय बाय. आणि इथं बाबू येडा. बाबू पण पिशवी घेऊन निघालाय. सो चला निघते मी आता. कॅब आली माझी खाली. सो गाईज घरी पोहोचत आलोय आम्ही, आणि बाबू झोपून गेला बिचारा. एवढी मस्ती घातली पप्पांसोबत मम्मीसोबत, आणि आता झोपून गेला. दिवसभर झोपला नव्हता, नुसती मस्ती करत होता. आणि बिचारा एवढा वेळ थांबला पण. बाहेर गेलो होतो ब्लाऊज टाकायला, तिथे छोट्या छोट्या मुलांसोबत थोडे फटाके उडवले. त्याच्यानंतर साडी वगैरे घ्यायला गेलो, तिथे पण त्यांनी मस्ती घातली खूप जास्त. सो आणि आता झोपून गेला. खाल्लंय वगैरे मम्मीच्या घरी, आता झोपलाय. आणि आता आम्ही पण पोहोचत आलोय. आणि एवढं सामान आमच्यासोबत. नेहमी मम्मी देते असं. ब्लँकेट तर मी घेतलंय, पण त्या ब्लँकेटच्या खाली भरपूर सामान आहे, भाजी वगैरे काय दिलंय तिने. सो चलो भेटूया आपण घरी जाऊन. हॅलो गाईज, सो आलो आम्ही घरी परत, आणि सगळे गेले झोपायला. मी आणि बाबू जागोय नेहमीसारखं.
मम्मी पण गेल्यात झोपायला. आता खूप लेट झाला आहे आणि खूप झोप आली. आज खूप हेक्टिक डे होता. हो, खूप जास्त फिरले आज. इकडे जा तिकडे जा, साडी घे, ब्लाऊज टाक, हे कर ते कर. सो दिवस अख्खा त्याच्यातच गेला आज. मम्मी पण माझ्यासोबत बाहेर. मग नंतर पप्पांना पण थोडंसं बाहेर काढलं. पप्पा पण बाहेर होते. छी बाबू, तसं नाही करायचं बाबू. आणि बाबूने तर आज एवढा त्रास दिलाय ना की त्याला काही प्रमाणच नाही. खूप त्रास दिलाय बाबूने आज. नको करू तसं. ऐकतच नाहीये, नुसता वेड्यासारखा करतोय आल्यापासून. काय माहिती काय झालंय. खूप झोप आली आहे. कारण आता आम्ही हा ब्लॉग इथंच एंड करतो. भेटूया उद्या परत आपण नवीन ब्लॉगमध्ये. सो बाय गाईज, गुड नाईट. कसं करायचं? ब्रश युअर टीथ अर्ली इन द मॉर्निंग. अर्ली इन द मॉर्निंग. लागलं? ओके, बघू आपण. चलो गाईज, बाय, गुड नाईट, बाय.